हाय, मी ऐश्वर्या आणि माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज असं काही स्पेशल नाही, बट मी तुम्हाला माझ्या शाळेतला एक किस्सा सांगणार आहे. माझी एक बेस्ट फ्रेंड होती आणि सोनाली. तर आम्ही दोघी सोबत बसायचो तर खूप बडबड करायचो. पण आमच्या ज्या टीचर होत्या ना, त्या खूप स्ट्रिक्ट होत्या. त्या सारख्या आमच्या घरच्यांना बोलवायच्या आणि सांगायच्या, ह्या दोघींना मी सोबत बसवत नाही. तरी पण त्या माझा तास झाला की या दोघी सोबत येऊन बसायच्या. पण आमच्या घरच्यांनी पण खूप आम्हाला सांगितलेलं की हां, एकमेकींसोबत बसत जाऊ नका, गप्पा मारता तुम्ही खूप, दुसरीकडे बसत जावा. पण काय करणार, बेस्ट फ्रेंड होती शेवटी. आम्ही दोघी कितीही काही झालं तरी सोबत येऊन बसायचो. वेळ तर अशी आली होती, आमच्या रो पण चेंज झाल्या होत्या. मी फर्स्ट रोमध्ये, ती फोर्थ रोमध्ये. तरीसुद्धा एक पिरियड झाला की आम्ही दोघी सोबत येऊन बसायचो. पण ती वेगळीच मज्जा होती, कारण की ती बेस्ट फ्रेंड होती आणि मला तिच्याशिवाय करमत नव्हतं. आणि आता 10thसुद्धा झाली आणि आमचं एज्युकेशन झालं, लग्न झालं, तरीसुद्धा आम्ही एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत. ॲज अ बेस्ट फ्रेंड ती 10-11 वर्ष माझ्यासोबत होती. तो काय टाईम भरपूर मोठा होता आणि ती खूप भारी आहे. माझी बेस्ट फ्रेंड एकदम मस्त. आणि अजूनसुद्धा ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तुमच्या लाईफमध्ये कोण आहे का तुमची अशी बेस्ट फ्रेंड? तिला नक्की टॅग करा. थँक्यू.